पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यात जमा करण्यात येणार आहे। मात्र दुर्दैवाची एक माहिती आलेली आहे लोकसभेमधनं की 30 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात येणार आहेत किंवा 22व्या हप्त्यापासून ते वंचित राहणार आहेत। त्यामध्ये तुमचं नाव आहे का? तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता लोकसभेमध्ये जे रामनाथ ठाकूर केंद्रीय कृषी राज्यमंत्री आहेत त्यांना एका लोकसभा सदस्य यांनी प्रश्न विचारला की पीएम किसानचं काय स्टेटस आहे किंवा त्या संदर्भातली माहिती त्यांनी विचारली। त्यावेळेस त्यांनी माहिती जी दिली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की 2019 पासून आपण ही योजना सुरू केलेली आहे। आतापर्यंत 21 हप्ते आपण दिलेले आहेत। 4 लाख कोटीपेक्षा जास्त रुपये आपण शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बाबा त्यांनी सांगितलं की 30,18,361 शेतकरी यातनं वगळण्यात आलेले आहेत किंवा हे जे लाभार्थी आहेत 30,18,361 यांना 22वा हप्ता मिळणार नाही। आणि याचं कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे तर आधार शेडिंग, केवायसी, फिजिकल व्हेरिफिकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक बालिशपणाचं कारण दिलेलं आहे की ज्यांच्याकडे शेती नाही अशा सुद्धा लोक त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत होते। मग तुम्ही 6 वर्ष का झोपा काढत होता का केंद्र सरकार की शेती नसलेला शेतकरी किंवा शेती नसलेला व्यक्ती जर या योजनेचा लाभ घेतोय? तर असं काही नाहीये। फक्त यांनी आता मध्ये हे आधार शेडिंग म्हणजे तुमचं बँक, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड हे एकमेकांशी लिंक असलं पाहिजे, तुमची केवायसी अपडेट असली पाहिजे। केवायसी म्हणजेच काय, तुम्ही जिवंत आहात हे त्या योजनेला कळलं पाहिजे। त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन की तुमच्या भूमी अभिलेख पासून तुमच्याकडे जमीन किती आहे ते सगळा डाटा मी त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत आधी। आता हे सगळं तर आहेच, परंतु अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ही संख्या कपात होण्याचं महत्वाचं कारण जाणून घ्या की समजा एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये पती आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, चौघांच्या नावाने शेती आहे आणि ते एकाच रेशन कार्ड मध्ये येतात। तर अशा वेळेस फक्त एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी पीएम किसानचा हप्ता दिला जातो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महिलेला प्राधान्य दिलं जातं। ठीक आहे। आता दुसरी बाब समजून घ्या, जर एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये पती आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे आणि फक्त शेती वडिलांच्याच नावाने आहे किंवा मुलाच्या, मुलीच्या आणि वडिलांच्या नावाने शेती आहे आणि महिलेच्या नावाने शेती नाही, तर त्या ठिकाणी मगच ते पुरुषाच्या नावाने त्या ठिकाणी पीएम किसानचा हप्ता दिला जातो। त्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो आणि त्या कुटुंबातील व्यक्ती जर का महिला असेल, तिच्या नावावर शेती आहे ती, तर तिलाच तो कंटिन्यू केला जातो। तिच्या पतीचा, तिच्या मुलाचा, मुलीचा तो कट केला जातो। त्यामुळे कुटुंबातील एकालाच, महिला असेल तर महिलेला आणि महिलेच्या नावाने शेती नसेल तर पुरुषाला, त्याच्यामुळे ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला तुमचं केवायसी अपडेट करणं गरजेचे, आधार शेडिंग म्हणजे काय की तुमचं आधार, मोबाईल, बँक खातं एकमेकांशी लिंक असणं गरजेचं आहे। फिजिकल व्हेरिफिकेशनचा कृषी सहाय्यकाला भेटा, त्याच्याकडनं तो फॉर्म घ्या, तो फॉर्म भरून त्याला द्या, दिला नसेल तर आता लवकर द्या। तो एक फॉर्म देतो, तो फॉर्म तुम्ही भरायचा, त्याला काही कागदपत्र 2-3 आपले 7-12-8 XYZ ते त्याला जोडून त्याच्याजवळ देऊन टाकायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि कुटुंबातील एकालाच मिळतोय। तर या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मार्च मधला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तो मिळणार नाही। इतकं सोपं आहे। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।